सचिव आहात या राजेंद्र हायस्कूल शाळेचे. सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ नेमकं आपलं ही दिन प्रत्येक दिवस प्रगती शिखरवर अग्रसर होत आहे, तर कशा प्रकारची वाटचाल सुरू आहे, काय रिझल्ट होता मागच्या वर्षी प्रावीण्य विद्यार्थ्यांच्या, त्याबद्दल सांगा. नमस्कार, मी मोहन नाहतकर, सचिव श्री राजेंद्र हायस्कूल, त्याचप्रमाणे द मध्य प्रदेश एज्युकेशन सोसायटीचा सचिव आहे. मागील 71 वर्षापासून शाळेची ही वाटचाल आहे. 1953ला सुरुवातीलाच शाळा महालमध्ये होती आणि या महालमधील पूर्ण विद्यार्थ्यांचं एक संकलन आमचे वडील बाबासाहेब नाहतकर, आमचे मोठे काका श्री विनायकराव नाहतकर आणि आमचे लहान काका श्री हरिभाऊ नाहतकर यांच्या माध्यमातून ही शाळा सुरू झालेली आहे. या शाळेमध्ये आजपर्यंत दरवर्षी 4000 विद्यार्थी असतात. मागील अनेक वर्षांपासून आमची शाळेचा जो रिझल्ट आहे तो 98 ते 100पर्यंत असतो आणि आमची शाळा ही हायर इंग्लिश फर्स्ट लँग्वेज ज्याला आपण म्हणतो स्टेट बोर्ड आणि त्याचप्रमाणे 2 सेक्शन हे लोअर माध्यमाचे आहेत. शाळेचा जर अकॅडमिक जर विचार केला तर शाळेतील शिक्षक हे अति ज्ञानी आहेत. त्यांनी आपला खूप वेळ शाळेच्या विद्यार्थ्यांकडे दिला आहे. म्हणूनच आजही अनेक विद्यार्थी हे इंजिनियर, डॉक्टर, IAS ऑफिसर, मिलिटरीमध्ये सुद्धा आहेत. आणि आज आम्हाला त्यांचा गर्व आहे की विद्यार्थ्यांनी इतकं मोठं नाव कमावलं आहे की आम्ही जेव्हा केव्हा कुठे जातो तेव्हा ते विद्यार्थी आम्हाला भेटतात आणि आम्हाला सांगतात की सर, आम्ही तुमच्या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही आज इथे काम करतो आहे. अनेक विद्यार्थी स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, बँक आहे, त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत. शाळेचं खास गोष्ट जर म्हटली तर ती आहे म्हणजे क्रिकेट. आजही आम्ही मागच्या 40 वर्षांपासून क्रिकेटमध्ये टॉपर आहोत. आजही आम्ही अनेक टुर्नामेंट जिंकल्या, DSO जिंकला आहे. आत्ताच आमच्या मुली सोलापूरला जाऊन उपविजेता राहिलेत. गर्ल्स टीम होती अंडर 17. त्याचप्रमाणे आत्ताच लोकमतनी ट्रॉफी घेतली होती, ती विनर आहोत ती ट्रॉफी. त्याचप्रमाणे कर्णेवा टुर्नामेंट, VCA टुर्नामेंट, हे सगळे टुर्नामेंट आम्ही विनर आहोत. आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो की या माध्यमातून सुद्धा मुलांचं भविष्य घडू शकतं. क्रीडाला आम्ही फार महत्त्व देतो आणि क्रीडा क्षेत्रातले अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पण त्यांना जॉब मिळाले आहेत असं मी इथे सर्वांना सांगू इच्छितो. आज सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहेत. सायंटिफिकमध्ये इस्रोमध्ये सुद्धा मुलं काम करतात आहे. त्याचप्रमाणे लेक्चरर्स आहेत अनेक कॉलेजेसमध्ये, ते पण आम्हाला येऊन भेटतात. आणि मिलिटरीमध्ये तर आहेतच. सगळ्या मुलांना आम्ही मिलिटरीमध्ये जाण्याचं आम्ही त्यांना म्हणतो. त्याचं कारण आहे शाळेमध्ये असलेला RSP. दरवर्षी RD परेडमध्ये नागपूरच्या आमच्या शाळा 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकावर असते. अनेक असे मराठी साहित्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. जेव्हा जेव्हा संमेलनं होतात तिथे आम्हाला विद्यार्थ्यांना आम्हाला बोलवलं जातं. आम्हाला आनंद होतो की अनेक मोठमोठे राजकीय पक्षवाले सुद्धा इथे शाळेतून निघून गेले आहेत आणि राजकीय पक्षांचे नेते आहेत. आजूबाजूला अनेक म्हणजे विद्यार्थी घडण्याचं कार्य आणि करिअर तयार करण्याचं काम या शाळेने केलं आहे असं मी सांगू इच्छितो. आणि मला आनंद आहे की आज मी या चॅनलसमोर आलो आहे आणि आपल्याला सांगतो आहे आणि त्याचा नक्कीच उपयोग सगळ्या समाजाला होईल एवढं बोलतो आणि संपवतो. सर, ही शाळेची कारकिर्दी बघितली तर अनेक विद्यार्थी घडवलेले आहे. आज पण विद्यार्थी अनेक मोठ्या मोठ्या उच्च पदावर विभूषित आहे जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे. परंतु ही जी शाळा जी आहे, असे जे पालकवर्ग असो किंवा विद्यार्थी वर्ग असो आणि जनमानसमध्ये लोकांना असं वाटतं की ही शाळेच्या आणखीन कायाकल्प झालं पाहिजे, नवी विस्तारित बिल्डिंग बनली पाहिजे. त्याकरिता आपण येथील जे आमदार आहे आणि खासदार आहे त्यांच्यासोबत आपण संपर्क केला का आणि प्रशासकीय मदत मिळणार का, असं काय तुमचा एक विजन आहे, एजंट आहे का, त्याबद्दल सांगा. हो, यापूर्वी ही शाळा जी आमची जी बिल्डिंग आहे ही भोसलेकालीन बिल्डिंग आहे. याला
जवळपास 288 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि आम्हाला आमची इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी जे हे असतं तुमचं जुन्या बिल्डिंग ज्या असतात त्या बिल्डिंगमध्ये पण शिकायला हरकत नाही असं मला वाटतं. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो हेरिटेज बिल्डिंग्समध्ये सुद्धा राहावं असं माझी इच्छा आहे. आमच्या वडिलांची पण इच्छा आहे. पण गव्हर्नमेंटने आम्हाला नंदनवन इथे एक जागा दिली आणि तिथे आम्ही मोठी बिल्डिंग बांधली आहे. तिथे पण मुलं जातात. आता मध्यंतरी आमच्या वडिलांनी तेव्हा सांगितलं की ज्या पॅरेंट्सला नंदनवनला जायचं तर पॅरेंट्स तयार झाली नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की गांधीबाग आहे, इतवारी आहे, इवन या साईडचे रेशीमबाग वगैरे या साईडचे पॅरेंट्स म्हणे की आम्हाला ही शाळा मध्ये पडते आणि जवळ पडते. म्हणून आम्ही काही गव्हर्नमेंटकडे कोणाकडे गेलो नाही आहे. सध्या इथे काही नवीन बिल्डिंग बांधण्याचा कुठलाच विचार नाही आहे. तर शासनाने आम्हाला जर काही मदत केली तर आम्ही नक्की ती मदत करू. संस्कार घडविण्यात ही शाळा उच्च स्तरावर आहे. आणखीन या व्यतिरिक्त आपण ही बघितलं बरेचसे जे प्रश्न आहे जे विद्यार्थ्यांचे आहे तुम्ही निकाली लावलेले आहे. आणि जे टेक्निकल एज्युकेशन म्हणतं नवीन एज्युकेशन जी प्रणाली आहे ते पण तुम्ही अडॉप्ट केलेली आहे. आणि सर्व स्तरावर कौतुक होत आहे या शाळेच्या. तर जनमानसमध्ये आपण या शाळेतले जे विद्यार्थी वर्ग आहे, पालक वर्ग आहे, त्यांना आपला काय मेसेज राहणार, काय संदेश राहणार? खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटचं न्यू एज्युकेशन पॉलिसी आता अंमलात आलेलीच आहे 2022 पासून. त्याप्रमाणे आपण जर विषय जर बघितले तर मुलांपर्यंत पोहोचण्याकरता जे काही आवश्यकता आहे, विद्यार्थी आणि पालक हे दोन घटक असतात. त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित जर माहिती जर पॅरेंटपर्यंत गेली तर टेक्निकल साईड जो आहे ती टेक्निकल साईड तुम्हाला सॉल्व करता येईल. 10वीपर्यंत जो कोर्स आहे तो सारखाच आहे. तिथे सायंटिफिक जे काही नेचर आवश्यक आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे. पण आजची गरज खऱ्या अर्थाने जर बघितलं की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं आहे तर तुम्हाला खेळाशिवाय तुम्ही मुलांना दूर ठेवू शकणार नाही. अनेक पालकांचे आज आमच्याकडे जे तक्रारी येतात की मुलांचा मोबाईल सोडवायचा आहे. पण अशा प्रकारचं कुठलीही आपल्याकडे सिस्टीम नाही आहे की ज्याच्यामुळे मोबाईल सोडवता येईल. आम्ही ठरवलं आहे की जर क्रीडा क्षेत्रामध्ये जर राहिलो आपण मुलांना जास्तीत जास्त मुलांना खेळात जर भाग घ्यायला लावला तर आम्हाला असं वाटतं की मुलं मोबाईलपासून दूर राहतील. बाकी टेक्निकल आणि सायंटिफिक हा जो भाग आहे हा हायेस्ट स्टेजला आहे. सध्याच्या स्टेजला तुम्हाला हेच गोष्टी तुम्हाला शिकवायला लागणार. दुसऱ्या गोष्टी शिकवायची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही. हे होते मोहन नाहटकर, आपण सचिव आहात आणि आपण बरीचशी आम्हाला ही जानकारी दिली, उपलब्ध करून दिली. आणखीन आपण आपलं म्हणणं मांडलं आमच्या चॅनलवर, आपला वेळ दिला सर त्याबद्दल आपलं धन्यवाद.